नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. कसे आहात सगळे? मस्त मजेत. सो जसे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, काल आपण लिव्हिंग वर्ल्ड हा चॅप्टर कंप्लीट केला होता. तो इझी होता, समजायला पण सोपा होता आणि छोटाच होता, त्याच्यामुळे आपण तो लवकरात लवकर कंप्लीट करू शकलो. परंतु आजचा जो चॅप्टर आहे तर तो थोडासा मोठा आहे, त्याच्यामुळे कंप्लीट करायला वेळ लागेल आणि एका लेक्चरमध्ये तसं कंप्लीट होणं शक्य नाही आहे. पण आय विल ट्राय माय बेस्ट की आपण मॅक्सिमम टॉपिक्स जे आहे त्या चॅप्टरमधले तर ते कवर करू. ठीक आहे. सो आता आपण बघणार आहोत नेक्स्ट चॅप्टर. अरे 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 एक मिनिट. हां, नेक्स्ट चॅप्टर. आणि आपला नेक्स्ट चॅप्टर आहे तो म्हणजे सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर माझ्याकडे 2 टॅब्स आहेत ॲज युज्युअल. आपण एका टॅबमध्ये नोट्स बघतो आणि एका टॅबमध्ये आपल्याकडे बुक असते. ठीक आहे. सो तेच मी जरा अरेंज करते, सगळं येईपर्यंत आपण जस्ट त्याला अरेंज करूया. ओके, सो डन. आय होप की स्क्रीन क्लिअर दिसते, आवाज पण क्लिअर येतोय ना आवाज? येस, हॅलो. युज्युअल आपण एका टॅब. ओके, चलो. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा व्हॉट इज 5 किंग सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. तुम्हाला आठवतं आहे का की 8वीला आपल्याकडे पहिलाच चॅप्टर होता. विटाकरचं नाव आज वाचलं, आठवतं आहे का? तर बेसिकली विटाकरने आपल्यासमोर 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम दिली होती 1969मध्ये. ओके, त्याच्यामध्ये किंगडम मोनेरा होता, प्रोटिस्टा होता, प्लांटे, ॲनिमालिया, फंजाय असे एकूण 5 किंगडम होते. बरोबर. तर त्याच पद्धतीने आज पण आपल्याला या चॅप्टरमध्ये हेच 5 किंगडम बघायचे आहेत. त्यासोबतच आपण प्रिव्हियस चॅप्टरमध्ये काही सायंटिफिक नावं पाहिली होती. तर ती सायंटिफिक नावं कशी तयार होतात, कशी लिहायची असतात वगैरे, हे सगळं काही आपण आजच्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. सो हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. असं म्हणूया की हा बायोलॉजीचा एक बेस आहे. इथून पुढची सगळी बायोलॉजी याच्यामधल्या बऱ्याचशा गोष्टींवरती आधारित असणार आहे. त्याच्यामुळे हा चॅप्टर कोणीही स्किप किंवा मिस नाही करायचं आहे. सो लेट अस स्टार्ट. सो देअर इज अ ग्रेट डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स अराउंड अस. हे पण सगळ्यांना माहिती आहे, आपल्या भोवती खूप सारी डायव्हर्सिटी आहे. सो जे लोक हाय आणि हॅलो करतायत त्यांना हॅलो, वेलकम. आता आपण स्टार्ट केलं आहे चॅप्टरला. सो प्लीज तुम्ही तुमचे बुक्स वगैरे ओपन करून बसू शकता. ओके. सो सिन्स टाईम इमेमोरियल. सो जेव्हापासून आपल्याला माहिती आहे, इमेमोरियल म्हणजे काय, जेव्हापासून आपल्याला माहिती आहे किंवा जेव्हापासून आपण शोध लावलेले आहेत तेव्हापासून वी ह्युमन्स हॅव बीन एक्सप्लॉयटिंग धिस वेल्थ फॉर अवर ओन बेनिफिट. जसे की पॉप्युलेशन वाढतं आहे, हे आपण मागच्या चॅप्टरमध्ये पण डिस्कस केलं होतं. पॉप्युलेशन वाढतं आहे, पॉप्युलेशनच्या गरजा भागवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे पण नॅचरल रिसोर्सेस आहेत त्यांचा आपण उपयोग करतो आहे. म्हणजे आपण नॅचरल रिसोर्सेसचं एक्सप्लॉयटेशन करतो आहे, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा आपण उपयोग करतो आहे. ठीक आहे, आपल्या स्वतःच्या बेनिफिटसाठी, म्हणजे ह्युमन बिंगच्या बेनिफिटसाठी. सो ड्युरिंग धिस प्रोसेस मॅन ट्राय टू डिफरन्शिएट बिटवीन अँड आयडेंटिफाय दी ऑर्गॅनिझम्स. आणि मग याच कालावधीमध्ये आपण हे जे प्रचंड ऑर्गॅनिझम्स आहेत त्या सगळ्यांना क्लासिफाय करायला सुरुवात केली की हे ॲनिमल्स आहेत, हे प्लांट्स आहेत, हे बर्ड्स आहेत, हे फिश आहेत. ओके, असं आपण आयडेंटिफाय करायला सुरुवात केली. दिस इव्हॉल्ड इंटू अ ब्रांच ऑफ बायोलॉजी नोन ॲज क्लासिफिकेशन दॅट हॅज लेड इव्हेंच्युअली टू सिस्टमॅटिक्स. मग आपण सिस्टमॅटिक्समध्ये काय करतो की या सगळ्या ऑर्गॅनिझम्सचा एक सिस्टमॅटिकली एका प्रॉपर वेमध्ये एका ठरवलेल्या काही रूल्सच्या आधारे अभ्यास करतो. आणि हे जे सिस्टमॅटिक्स आहे, हे जे रूल्स आहेत ते सगळं आज आपण बघणार आहोत. सो इंटरेस्टिंग, लेट अस सी. तर आज आपल्याला खूप काही नवीन नवीन शिकायला मिळणार आहे. द मेथड्स ऑफ क्लासिफिकेशन डेट्स बॅक टू एन्शियंट टाईम वेन इंडियन, ग्रीक अँड रोमन फिलॉसॉफर्स हॅव कॉन्ट्रीब्युटेड देअर माइट टू सिस्टमॅटिक सायन्स. सो तेव्हापासून हे चालू आहे, सगळ्या लोकांनी कंट्रीब्यूट केलं सिस्टमॅटिक सायन्समध्ये. सगळ्यांच्या काही काही वेगळ्या पद्धती आहेत. मी सांगू का तुम्हाला, हा पॅराग्राफ तुमच्या काही उपयोगाचा नाही आहे. दिस वॉज ऑल अबाउट इंट्रोडक्शन. याच्यामध्ये हे कुठल्याही प्रश्नाचा आन्सर नाही आहे किंवा याच्यावरती कशाही प्रकारचा प्रश्न बनू शकत नाही. सो तुम्ही आत्ता एकदा वाचलाय, पुन्हा कधी नाही वाचलात तरी पण चालेल. ओके, नेक्स्ट. आता सिस्टमॅटिकचे डेफिनेशन या ठिकाणी आहे. ज्यांना नोट्स पाहिजे आहेत त्यांना टेलिग्रामवरती नोट्स मिळतील. कालच्या चॅप्टरचे आणि आजच्या चॅप्टरचे दोघांचे पण नोट्स मी आज संध्याकाळी 10-12 वाजेपर्यंत अपलोड करेन. ठीक आहे, रात्री म्हणजे. चलो, नेक्स्ट आहे सिस्टमॅटिक्स. सिस्टमॅटिक्स म्हणजे काय? सिस्टमॅटिक्स इज द स्टडी ऑफ काइंड्स अँड डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स अँड देअर कंपॅरेटिव्ह अँड इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप. आता आपण जेव्हा सिस्टमॅटिक अभ्यास करतो तेव्हा आपण त्या ऑर्गॅनिझम्समध्ये सिमिलर कॅरेक्टर्स काय आहेत. ज्यांना व्हिडिओ क्लिअर नाही पाहायला मिळते प्लीज 480पर्यंत इन्क्रीज करा क्वालिटी. तुम्हाला इथे बाजूला राईट साईडला असे एक सेटिंगचं स्ट्रक्चर पाहायला मिळेल किंवा चिन्ह पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये क्वालिटीमध्ये जा, ॲडव्हान्समध्ये जा आणि 480पर्यंत क्वालिटी इन्क्रीज करू शकता. ठीक आहे. चलो, सिस्टमॅटिक्समध्ये आपण काय करतो की कुठलेही 2 ऑर्गॅनिझम सपोज आपण घेतले. एका याच्यामध्ये आपल्याकडे काय आहे, रॅबिट आहे सपोज. ठीक आहे, एक्झाम्पल घेते मी. एकाकडे आपल्याकडे काय आहे, सपोज रॅबिट आहे.
आणि एका ठिकाणी आपल्याकडे काय आहे, मंकीज आहेत. ठीक आहे. सो हे 2 ऑर्गॅनिझम्स आपण घेतले, मला यांचं क्लासिफिकेशन करायचं आहे. आता मी क्लासिफिकेशन कसं करणार, तर यांच्यामध्ये सिमिलर कॅरेक्टर्स काय आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दोघांकडे पण मॅमरी ग्लँड्स आहेत. याचा अर्थ हे दोघं पण काय आहेत, मॅमल्स. तुम्हाला जर आता मॅमरी ग्लँड्स म्हणजे काय माहिती नसेल, मॅमल्स म्हणजे काय माहिती नसेल, नो प्रॉब्लेम. इवन हे 10thला होतं, पण तरीही आपण या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत, याच्या पुढच्या चॅप्टर्समध्ये. ठीक आहे. तरी पण एक समजून घ्या की दोघं पण मॅमल्स आहेत. सो हे काय झालं, दोघांमधल्या सिमिलॅरिटीज झाल्या. त्याच पद्धतीने जर मी रॅबिट घेतलं आणि जर मी फिश घेतलं तर दोघं पण मॅमल्स नाही आहेत, पण दोघं ॲनिमल्स मात्र आहेत. फिश पण ॲनिमल आहे, रॅबिट पण ॲनिमल आहे, पण दोघांमध्ये मॅमरी ग्लँड्स नाही आहेत. सो काही कॅरेक्टर्स यांच्यामध्ये सिमिलर आहेत, काही कॅरेक्टर्स सिमिलर नाही आहेत. सो कुठले कॅरेक्टर्स सिमिलर आहेत, कुठले कॅरेक्टर्स सिमिलर नाही आहे, याच्या आधारे ज्याच्यामध्ये कंपॅरेटिव्ह अभ्यास केला जातो, मग त्यांचं वर्गीकरण केलं जातं की फिशचा ग्रुप वेगळा आहे, मॅमल्सचा ग्रुप वेगळा आहे, बर्ड्सचा ग्रुप वेगळा आहे. तर हा जो अभ्यास आहे हा सगळा आपण सिस्टमॅटिक्समध्ये करतो, अकॉर्डिंग टू डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स, अकॉर्डिंग टू देअर सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस आणि त्यांचे इव्हॉल्युशनरी रिलेशन्स. आता असं म्हटलं जातं की सगळ्यात आधी फिश होते, मग फिश नंतर सगळे ॲम्फिबियन्स आले, म्हणजे फ्रॉग सारखे ॲनिमल्स आले. त्याच्यानंतर मग सगळे सरपटणारे रेप्टाईल्स वगैरे आले, मग सगळे बर्ड्स आले आणि मग कुठे मॅमल्स आले. तर मग हा अभ्यास आपल्याला कसा कळला, तर आपण इव्हॉल्युशनरी स्टडी केला की फिशमध्ये कॅरेक्टर्स पुढे कुठे कशामध्ये आहेत, तर फ्रॉग्समध्ये आहेत किंवा ॲम्फियन्समध्ये आहेत. ॲम्फियन्समधले कॅरेक्टर रेप्टाईल्समध्ये थोडेफार आहेत किंवा ॲडव्हान्स कॅरेक्टर्स आहेत. तर याच्या आधारे आपण इव्हॉल्युशनरी अभ्यास केला की कशा पद्धतीने इव्हॉल्युशन होत जातं आहे आणि मग त्याचा आपण सिस्टमॅटिकली अरेंजमेंट केली आणि यालाच आपण म्हणतो सिस्टमॅटिक्स. ठीक आहे. सो ह्याची सगळी डेफिनेशन आहे ही 1961मध्ये जी सिम्पसन यांनी दिली होती. अगेन हे तुम्हाला MST CETमध्ये विचारलं जाऊ शकतं. या चॅप्टरमधलं खूप थोडंसं किंवा नेग्लिजिबल क्वेश्चन्स येतात CETमध्ये, कारण हा चॅप्टर तितकासा नाही आहे, पण तरीसुद्धा लक्षात ठेवायला आपलं काय जाते, आला बिला तर एखादा चॅप्टर. इवन मी तुम्हाला सिलेबस सांगणार आहे CETमध्ये हा चॅप्टर आहे की नाही, तुम्ही त्याच्यामधून बघू शकता, कारण 12thचा संपूर्ण सिलेबस असतो, पण 11चे काहीसेच टॉपिक्स असतात, ते काहीसे कुठले आहेत ते तुम्हाला त्या व्हिडिओमधून कळेल. ओके. मी अपलोड अजून केला नाही आहे, कारण अजून पोर्टल आलेलं नाही आहे. जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे. चलो. तर आफ्टर दॅट नेक्स्ट, आय होप की सिस्टमॅटिक्सच्या डेफिनेशनमध्ये कोणाला काही डाऊट नाही आहे ना. तुम्ही ना इथे बाजूला रिॲक्शन्स पण देऊ शकता, त्याच्यामधून तुम्ही कुठलंही एखादं रिॲक्शन द्या, जेणेकरून मला कळेल की तुम्हाला काही डाऊट नाही आहे, किंवा लाईक तरी करा यार व्हिडिओला. प्रकाश, शुभम, समीक्षा, सुयश, प्रसाद, नो डाऊट्स नाही आहेत. भागवत, समीक्षा, ओके. चलो. आता नेक्स्ट आहे टॅक्सोनॉमी. आता टॅक्सोनॉमी काय आहे, तर सिस्टमॅटिक्समध्ये एक फील्ड आहे, त्याचा फील्ड म्हणूया किंवा एक भाग म्हणूया, जो आहे टॅक्सोनॉमी. आणि टॅक्सोनॉमी हा जो टर्म आहे तर तो दिलेला आहे कॅन्डोलेने. रिपीट, काय रिपीट करायचं आहे प्लीज सांगा. सुयश, हॅलो. ओके. जे काही रिपीट करायचं ते सांगा, मी पुन्हा एकदा रिपीट करेल आफ्टर टॅक्सोनॉमी कंप्लीट केल्यानंतर. सो टॅक्झोनॉमी मीन्स क्लासिफिकेशन. सो कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं टॅक्झोनॉमिकल एड्स, त्याच्यामध्ये आपण हर्बॅरियम वगैरे पाहिलं होतं. इन शॉर्ट त्याच्यामध्ये पण आपण काहीशा प्रमाणामध्ये क्लासिफिकेशनच केलं होतं, राईट. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे टॅक्सोनॉमीलाच आपण काय म्हणतो, क्लासिफिकेशन. पण कसं क्लासिफिकेशन, उगाच कसंही करायचं का, तर नाही. त्याला काही सर्टन रूल्स आहेत, काही सर्टन प्रिन्सिपल्स आहेत आणि त्याच्या आधारे आपण क्लासिफिकेशन करतो. वर्ड टॅक्सोनॉमी कम्स फ्रॉम 2 ग्रीक वर्ड्स. टॅक्सीस. टॅक्सीस म्हणजे काय, टॅक्सी नाही बरं का आपली, ती येते ना टॅक्सी ब्लॅक कलरमध्ये वगैरे, तशी टॅक्सी नाही. टॅक्सीस म्हणजे काय आहे, टॅक्सीचं मिनिंग आहे अरेंजमेंट. आणि टॅक्सोनॉमसमधला दुसरा शब्द कोणता आहे, नॉमस. नॉमसचा अर्थ काय आहे, लॉ किंवा रूल. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर लॉ किंवा एखाद्या पर्टिक्युलर रूलच्या आधारे आपण जेव्हा ऑर्गॅनिझम्सला प्रॉपरली अरेंज करतो, प्रॉपरली क्लासिफाय करतो, त्याला आपण म्हणतो टॅक्सोनॉमी. सो द टर्म टॅक्सोनॉमी वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस्ड बाय A.P. कॅन्डोले. इथे पण मी लिहिलेलं आहे, हे पण तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. हे एक स्विस बोटॅनिस्ट होते. ठीक आहे. सो सुयशचं म्हणणं आहे की सिस्टमॅटिक्स रिपीट करायचं आहे. तर सिस्टमॅटिक्स एक बेसिकली ब्रांच आहे, किंवा आपण म्हणूया की सिस्टमॅटिक्समध्ये जे पण सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट आहेत पूर्ण अर्थवरती, त्यांचं क्लासिफिकेशन किंवा त्यांचा अभ्यास केला जातो थोडक्यात. जसं की आपण कंपॅरेटिव्हली अभ्यास करू शकतो. काही ऑर्गॅनिझम्स, कुठलेही 2 ऑर्गॅनिझम्स घेतले, मग अशी मी एक्झाम्पल घेतलं होतं रॅबिट आणि मंकी, यांच्यामध्ये काही कॅरेक्टर्स सिमिलर आहेत, काही कॅरेक्टर्स डिफरंट आहेत. सेम फॉर रॅबिट आणि फिश, काही कॅरेक्टर्स सिमिलर आहेत, काही कॅरेक्टर डिफरंट आहेत. सो मग त्याच्या आधारे मी कंपॅरेटिव्हली अभ्यास करणार. त्यासोबतच जसं आपण म्हणतो की आधी फिश होते, मग फ्रॉग आले, मग रेप्टाईल्स आले, तर बेसिकली हे मला कसं कळलं, कारण काही कॅरेक्टर्स फ्रॉगमध्ये ॲडव्हान्स आहेत फिशपेक्षा, काही कॅरेक्टर रेप्टाईल्समध्ये ॲडव्हान्स्ड आहेत ॲम्फिबियन्सपेक्षा. सो याच्या आधारे मी जेव्हा इव्हॉल्युशनरी स्टडी करणार आहे अलॉंग विथ कंपॅरेटिव्ह स्टडी रिगार्डिंग टू सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस इन ऑर्गॅनिझम, तर याला सगळ्याला मी म्हणणार आहे सिस्टमॅटिक्स. ओके.
सिस्टमॅटिक्स इज बेसिकली अरेंजमेंट म्हणूया किंवा एक स्टडी. ओके, वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गॅनिझम्सचा स्टडी, याला आपण म्हणूया सिस्टमॅटिक्स. ठीक आहे. आणि मग सिस्टमॅटिक्समध्ये जी आपण एका रूल्सच्या आधारे, प्रॉपर रूल्सच्या आधारे जी अरेंजमेंट करतो त्याला आपण म्हणतो टॅक्सोनॉमी. ओके, क्लिअर, डन, व्हेरी गुड. आता आपण करणार आहोत क्लासिफिकेशन. ठीक आहे. तर तुम्हाला सगळ्यांना क्लासिफिकेशन म्हणजे पण माहिती आहे, तुमच्या पण कॉलेजेसमध्ये किंवा स्कूल्समध्ये ए डिव्हिजन, बी डिव्हिजन, सी डिव्हिजन आहे, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स आहे. तर हे कसं क्लासिफाय केले, ज्या लोकांना सायन्सचा अभ्यास करायचा ते लोक सायन्स फील्डमध्ये जाणार, ज्यांना अकाउंट्सचा अभ्यास करायचा ते कॉमर्समध्ये जाणार, ज्यांना ह्युमॅनिटीजचा अभ्यास करायचा ते आर्ट्समध्ये गेले. सो हे क्लासिफिकेशन आहे. त्याचप्रमाणे इथे पण ऑर्गॅनिझम्सचं आपण क्लासिफिकेशन बघणार आहोत. ओके. So it is the arrangement of organisms or groups of organisms in distinct categories in accordance with a particular and well established scheme or plan. एका पर्टिक्युलर प्लॅनच्या आधारे आपण ऑर्गॅनिझम्सला क्लासिफाय करणार आहोत. कसं बघूया, आपण आरामात बघूया. सो द क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. अगेन क्लासिफिकेशन आपण कशाच्या आधारावरती करतो, सिमिलॅरिटीजवरती. आता 2 मुलांना फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स शिकायचं आहे, 2 मुलांना फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी शिकायचं आहे, तर त्यांना आपण सेपरेट केलं. ज्यांना अकाउंट शिकायचे त्यांना आपण अजून सेपरेट केलं. सो यांच्यामध्ये जे डिफरन्सेस आहेत, जे सिमिलॅरिटीज आहेत, त्याच्या आधारे आपण ब्रांचेस बनवले. ठीक आहे. त्याच पद्धतीने ब्रांचेस आता आपण इथे बनवणार आहोत. सो पहिल्यांदा आहे आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. आता याच्यामध्ये नेमकं काय आहे हे जरा मी इरेज करते, जेणेकरून आपण खाली जे लिहिले ते पाहू शकतो. काय आहे हे जरा, ओके, आवाज वगैरे सगळं प्रॉपर येते, मी मध्ये मध्ये चेक करते. ठीक आहे. सो आर्टिफिशियल ही सिस्टीम आहे तर ती लिनियसने दिली होती. लिनियस एक खूप मोठे सायंटिस्ट आहेत किंवा बायोलॉजिस्ट आहेत, इव्हन त्यांनी सगळ्याच फील्डमध्ये थोडंफार काम केलेलं आहे. सो यांनी काय केलं होतं, लिनियसने आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन दिलेलं आहे आणि यांच्यामध्ये जे क्लासिफिकेशन त्यांनी केलं होतं तर ते ऑब्झर्वेबल कॅरेक्टरिस्टिक्सवरती आधारित होतं. ऑब्झर्वेबल म्हणजे काय, मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स. मॉर्फोलॉजिकल म्हणजे काय, जे आपण डोळ्यांनी पाहू शकतो विदाऊट एनी चिरफाड, म्हणजे कुठलाही प्लांट न कापता न तोडता आपण जे उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो त्याला आपण म्हणणार आहोत ऑब्झर्वेबल कॅरेक्टर्स. जसं की एखादं झाड आहे, त्या झाडाची फुलं व्हाईट रंगाची आहेत, दुसरं एखादं झाड आहे त्याची फुलं पर्पल कलरची आहेत, हे आपण डिरेक्टली डोळ्यांनी पाहू शकतो. आपल्याला झाड तोडावं लागलं, कापावं लागलं, असं काय करावं लागलं का, नाही करावं लागलं. किंवा एखाद्या झाडाचं पान हार्ट शेपमध्ये आहे, जसं की पिंपळाचं पान साधारणतः हार्ट शेपमध्ये असतं, एखाद्या झाडाचं पान एखाद्या वेगळ्या कुठल्या तरी शेपमध्ये असेल. सो हे आपल्याला बघून कळलं ना, आपल्याला काही फाडावं तोडावं लागलं का, नाही. ठीक आहे. सो बेसिकली जे पण ऑब्झर्वेबल कॅरेक्टर्स आहेत, जे आपण बाहेरून पाहू शकतो, फॉर एक्झाम्पल आपला रंग काळा आहे, गोरा आहे, सावळा आहे, पण आहे, तो बाहेरून कळतो ना. आपल्याला आपली बॉडी काही कट वगैरे करावी लागली का, नाही करावी लागली. ठीक आहे. सो बेसिकली हे जे सगळे कॅरेक्टर्स आहेत, किंवा एखाद्या प्लांटची हाईट आहे ती पण आपल्याला बाहेरून बघून कळते. त्याचा कलर, त्या प्लांटच्या खोडाचा कलर ब्राऊन आहे, ग्रीन आहे की कसा आहे, तो पण आपल्याला बाहेरून बघून कळतो. सो हे सगळे काय झाले, ऑब्झर्वेबल कॅरेक्टर्स. ठीक आहे. याला आपण म्हणतो मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स किंवा व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर्स. सो इथे मी जे व्हेज लिहिलं आहे याचा अर्थ व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर्स. व्हेज म्हणजे व्हेजिटेरियन नाही बरं का. सो व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर्स, जे पण व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर्स आहेत त्याच्या आधारे क्लासिफिकेशन केलं लिनियसने आणि त्या सिस्टीमला आपण म्हणतो आर्टिफिशियल क्लासिफिकेशन सिस्टम. ठीक आहे. त्यासोबतच नॉन इव्हॉल्युशनरी फीचर्स पण यांनी ॲड केले होते. नॉन इव्हॉल्युशनरी म्हणजे काय, त्यांनी असं काय सांगितलं नाही की आधी आपला स्पाईन थोडासा वाकलेला होता जेव्हा आपण लाईक मंकी एप्समध्ये होतो, नंतर आपला स्पाईन ताट झाला जेव्हा आपण ह्युमन बिंग झालो. असं काय त्यांनी इव्हॉल्युशनरी कॅरेक्टर्सचा अभ्यास नाही केला. त्यांनी फक्त आणि फक्त मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स म्हणजेच जे ऑब्झर्वेबल कॅरेक्टर्स आहेत त्याचाच अभ्यास केला. सो तुम्ही इथे पण बघू शकता, this is the classification that is based on very few easily observable आणि नॉन इव्हॉल्युशनरी फीचर्स, जसं की हॅबिट आहे, ते त्यांचा हॅबिट काय आहे, कुठे राहतात वगैरे, त्यांचा कलर कसा आहे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ रिलेशनशिप्स विथ अदर ऑर्गॅनिझम, त्यांचं इतर ऑर्गॅनिझमसोबत काय रिलेशन आहे आपल्याला त्याचं काही घेणं देणं नाही या सिस्टीममध्ये. फक्त एवढंच की त्यांचे ऑब्झर्वेबल कॅरेक्टर्स काय आहे, त्यांचं कलर हॅबिटेट वगैरे, त्यांचं रिलेशन्स, त्याचं आपल्याला काही पण घेणं देणं नाही आहे. त्याचे जे पण इव्हॉल्युशनरी कॅरेक्टर्स आहेत त्याच्याशी पण काही पण घेणं देणं नाही आहे. ठीक आहे. चलो, हे कशामध्ये होतं, लिनियस सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये, ज्याला आपण आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन पण म्हणतो, लिनियस सिस्टीम पण म्हणतो, कारण लिनियसने शोधलं होतं. ठीक आहे. चलो, आता नेक्स्ट आहे ते म्हणजे नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. आता नॅचरल म्हणजे काय, ह्याच्यामध्ये काय नॅचरल आहे का, तर याच्यामध्ये नॅचरल काय आहे, हे कॅरेक्टर्स सिग्निफिकंटली बेस्ड होते ऑब्जेक्टिव्हली जे सिग्निफिकंट आहेत. म्हणजे कसं, जे पण इंटरनल कॅरेक्टर्स आहेत, जे पण सेक्शुअल कॅरेक्टर्स आहेत त्याच्यावरती हे सगळं आधारित होतं. ओके. इट वॉज ओनली अबाउट सेक्शुअल कॅरेक्टर्स आणि हे बेंथम आणि हुकरने दिलं होतं. याच्यामध्ये मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्सपेक्षा म्हणजे हाईट काय आहे, कलर काय आहे, झाडाचं फूल
व्हाईट आहे की पर्पल आहे, त्या सगळ्यांपेक्षा त्याचे सेक्शुअल कॅरेक्टर्स काय आहेत याच्यावरती महत्त्व दिलं गेलं होतं. ओके, सो इट इज द क्लासिफिकेशन विच इज बेस्ड ऑन ऑब्जेक्टिव्हली सिग्निफिकंट रॅदर दॅन बिंग सिलेक्टेड फॉर कन्व्हिनियन्स लाईक आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. ठीक आहे, एक्झाम्पल आहे बेनथम आणि हुकर, आणि हीच सिस्टीम जास्त प्रचलित आहे किंवा हे सिस्टीम आपण पुढे वापरतो रॅदर दॅन आर्टिफिशियल, कारण आर्टिफिशियलमध्ये एवढं डीपमध्ये गेलेली नाही आहेत लिनियस, पण बेनथम आणि हुकर यांनी खूप डीपमध्ये क्लासिफिकेशन दिलं आहे की जसं की आपण बघतो एखादं फ्लावर आहे त्याच्यामध्ये अँड्रोशियम ॲज अ मेल पार्ट आहे, गायनोशियम ॲज अ फिमेल पार्ट आहे, तर त्याच्याबद्दल पण अभ्यास नॅचरल सिस्टीममध्ये केला गेलेला आहे. ठीक आहे, सो त्याच्यामुळे नॅचरल सिस्टीम जास्त आपण म्हणूया की एक्सेप्ट केलेली अशी मेथड आहे रॅदर दॅन आर्टिफिशियल सिस्टम. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फायलोजेनेटिक. इट इज द क्लासिफिकेशन बेस्ड ऑन कॉमन इव्होल्युशनरी डिसेंट्स, आणि ही दिली होती एंगलर आणि प्रॅन्थलने. आता जे पण इव्हॉल्युशनरी कॅरेक्टर्स आहेत, इव्हॉल्युशन झालेलं आहे, आधी आपण एप्स होतो, मग आपण त्याच्या आधी आपण मंकीज होतो, एप्स होतो, मग कधी ह्युमन बीन्स आले. सो हे जे काही इव्हॉल्युशन होतं ते कसं झालं, किंवा फिशेस नंतर ॲम्फिबियन्स आले, मग रेप्टायल्स आले, मग बर्ड्स आले, हे कसं कळलं. सो या सगळ्याचा अभ्यास फायलोजेनेटिकमध्ये केला जातो, कारण फायलोजेनी वर्डचा मिनिंग काय होतं की इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप्स. ओके, सो इव्हॉल्युशन कसं होत गेलं याचा अभ्यास आपण फायलोजेनीमध्ये करतो, आणि हे दिलं होतं एग्लर अँड प्रॅन्थल. सो हे तुम्हाला MCQsमध्ये येऊ शकतं, हे तुम्हाला 1 मार्कला लिहायला पण येऊ शकतं. ठीक आहे, सो इन द सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन द टर्म्स लाईक टेक्सा अँड कॅटेगरीज आर ऑफन युज्ड. टेक्सा म्हणजे आपण काय बघितलं होतं, अरेंजमेंट. कॅटेगरीज म्हणजे पण लाईक अरेंजमेंट, ब्रांचेस पाडणं, वर्गीकरण करणं. ओके, सो इच कॅटेगरी इज रेफर्ड ॲज अ युनिट ऑफ क्लासिफिकेशन. प्रत्येक कॅटेगरी एक युनिट आहे क्लासिफिकेशनचं. लाईक क्लास, डिव्हिजन, हे सगळे काय आहेत, कॅटेगरीजचे युनिट्स आहेत किंवा क्लासिफिकेशनचे युनिट्स आहेत. So in fact it represents a rank and is commonly termed as taxon. आता तुम्हाला खाली एक असं छान फायलोजेनेटिक डिसेंट दिलेलं आहे की बॅक्टेरिया जे आहेत किंवा आर्किया जे आहेत किंवा युकेरिया जे आहेत. आता हे बॅक्टेरिया, आर्किया, युकेरिया काय आहेत हे आपण याच चॅप्टरमध्ये थोडंसं नंतर बघणार आहोत, पण आता फक्त एवढंच लक्षात ठेवा की या सगळ्यांचा एकच कॉमन ॲन्सेस्टर आहे. सो फायलोजेनीमध्ये आपण ह्याचाच अभ्यास करतो की बॅक्टेरिया, आर्किया, युकेरिया यांच्यामध्ये असं काय सिमिलर आहे की त्याच्यामुळे आपण म्हणतो की या लोकांचा ॲन्सेस्टर म्हणजे पूर्वज एकच होते. हे तिघं पण एकाच पूर्वजापासून पुढे आलेले आहेत असं आपण कसं म्हणू शकतो किंवा कशाच्या बेसिसवरती म्हणू शकतो, याच्यामध्ये असे काय कॅरेक्टर्स आहेत या सगळ्याचा अभ्यास आपण फायलोजेनीमध्ये करतो. ठीक आहे, आता आहे 3 डोमेन्स ऑफ लाईफ. सो 3 डोमेन्स ऑफ लाईफ दिलं होतं कार्ल हुसने 1990मध्ये. बॅक्टेरिया बोथ हॅव प्रोकॅरियोटिक सेल्स. सो बेसिकली हे सगळं आपण नंतर बघूया, जे नोट्समध्ये दिलं आहे हे ॲक्च्युअली इम्पॉर्टंट आहे, हे थोडंसं तितकं इम्पॉर्टंट नाही आहे. यातलं जे काय महत्त्वाचं आहे ते मी ते लिहिलं आहे. तर आधी आपण हा पॅराग्राफ वाचूया, पुस्तकाप्रमाणे जाऊया. इट इज बिलीव्ड दॅट द लाईफ ओरिजिनेटेड ऑन अर्थ इन इट्स व्हेरी सिम्पल फॉर्म. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हो, उद्या पण क्लास आहे. हा जो चॅप्टर राहील शिल्लक तो आपण उद्या कंप्लीट करणार आहोत 8 वाजता. ठीक आहे, चलो. सो कुठे होते मी, हां, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सगळी जी लाईफ आहे पृथ्वीवरची एका सिंगल सेलपासून, एका युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमपासून, जो की ओशियनमध्ये मिळायचा, त्याच्यापासून तयार झालेली आहे. कॉन्स्टंट स्ट्रगल ऑफ द अर्ली लिव्हिंग बिंग्स गेव राईज टू मोर अँड मोर परफेक्ट फॉर्म्स ऑफ लाईफ. सो त्या एका युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमने प्रचंड मेहनत केली असणार आहे जगण्यासाठी. मग त्याच्यापासून 2 सेल्युलर, मग 3 सेल्युलर, असं करत करत मल्टिपल सेल्युलर ऑर्गॅनिझम्स काय झाले, तयार झाले. ठीक आहे, सो हा कॉन्स्टंट स्ट्रगल होता. असं आहे का की काल युनिसेल्युलर होता, आज लगेच ह्युमन बिंग तयार झाला, असं काय होतं का, नाही. हा खूप वर्षांचा स्ट्रगल होता, कॉन्टिन्युअस स्ट्रगल होता, कॉन्स्टंट स्ट्रगल होता. सो दिस स्ट्रगल अँड प्रोग्रेस इज इव्हॉल्युशन विच लेड टू अपीअरन्स ऑफ डायव्हर्स फॉर्म्स ऑफ लाईफ. आणि याच्यामुळेच युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, मग थोडेसे मोठे, मग फिश, मग असे वेगळे ऑर्गॅनिझम्स यायला लागले. याच्यामध्ये डायव्हर्सिटी येत होती. का तर खूप वर्ष लागत होते आणि खूप हळूहळू इव्हॉल्युशन होत होतं, खूप हळूहळू डेव्हलपमेंट होत होती. सो कार्ल हुस in 1990 proposed 3 domains of life to classify life forms. They are archaea, bacteria and eukarya. सो कार्ल हुसने हे जे सगळे लिव्हिंग बिंग्स आहेत याला 3 टाईप्समध्ये किंवा 3 फॉर्म्समध्ये क्लासिफाय केलं. काय काय फॉर्म्स आहेत, आर्किया, बॅक्टेरिया अँड युकेरिया. तुमच्याकडे हायलायटर असेल, पेन असेल, पेन्सिल असेल, त्याने याला अंडरलाईन करून घ्या. सो डोमेन इज अन युनिट लार्जर दॅन किंगडम इन द सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. जसे की आपण सुरुवातीला बघितलं की विटाकरने 5 किंगडम्स दिले. ओके, कुठले कुठले होते, मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटे, ॲनिमालिया. हे सगळं आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोतच. पण हे जे 5 किंगडम्स आहेत याच्यावरचं पण कोण असेल, याचा बाप पण कोण असेल, तर तो आहे डोमेन. ठीक आहे, सो डोमेनमध्ये हे सगळे 5 किंगडम्स इन्क्लूड होतात. कसे होतात ते पण आपल्याला बघायचं आहे. थोडेसे पेशन्स, आपण सगळं काही बघणार आहोत. सो बॅक्टेरिया अँड आर्किया बोथ हॅव प्रोकॅरियोटिक सेल्स वेअर अँड युकॅरिया हॅज युकॅरियोटिक सेल्स. सो आपण जे या ठिकाणी स्ट्रक्चर ड्रॉ केलं आहे याच्यामध्ये बॅक्टेरिया आणि आर्की बॅक्टेरिया हे दोघं पण एक प्रकारचे बॅक्टेरियाज आहेत आणि हे कसे आहेत, प्रोकॅरियोटिक आहेत.
आय होप तुम्हाला सगळ्यांना प्रोकॅरियोटिक म्हणजे काय माहिती आहे. प्रो म्हणजे काय जुनं, ओके, जुनं किंवा पुरातन असं समथिंग, आणि कॅरियोटिक म्हणजे काय न्यूक्लियस. सो बॅक्टेरिया आणि आर्कीबॅक्टेरिया किंवा आर्किया यांच्यामध्ये जुनं न्यूक्लियस आहे. जुनं म्हणजे कसं की ज्या न्यूक्लियसला वेल डिफाईंड अशी वॉल नाही आहे किंवा वेल डिफाईंड असं स्ट्रक्चर नाही आहे, त्याला आपण म्हणतो प्रोकॅरियोट किंवा प्रोकॅरियोटिक न्यूक्लियस. ठीक आहे. सो हे दोन्ही पण ऑर्गॅनिझम्स कसे आहेत, प्रोकॅरियोटिक आहेत आणि युनिसेल्युलर आहेत. ठीक आहे. एकच सिंगल सेल त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे आणि हे सगळे प्रोकॅरियोटिक आहेत. पण युकॅरियामध्ये काय येतात, युकॅरियोटिक. युकॅरियोटिक म्हणजे काय, यू म्हणजे नवीन, ज्यांच्यामध्ये नवीन प्रकारचं न्यूक्लियस आहे, ज्याला प्रॉपर वॉल आहे, ज्याला प्रॉपर मेम्ब्रान आहे, ज्याच्यामध्ये प्रॉपर क्रोमोझोम आहे, सगळे सेक्शुअल कॅरेक्टर्स प्रॉपर आहेत, अशा सेलला आपण म्हणतो युकॅरियोटिक. आता युकॅरियोटिकमध्ये पण 2 प्रकार आहेत, युनिसेल्युलर युकॅरियोटिक आणि मल्टीसेल्युलर युकॅरियोटिक. जे युनिसेल्युलर युकॅरियोटिक आहेत ते सगळे प्रोटिस्टा किंगडममध्ये येतात आणि जे मल्टीसेल्युलर युकॅरियोटिक आहेत ते सगळे फंजाय, प्लांटे आणि ॲनिमॅलियामध्ये येतात. मग हे जे 2 आहेत प्रोकॅरियोटिकमधले बॅक्टेरिया आणि आर्किया, हे सगळे येतात मोनेरा किंगडममध्ये. अरे ॲक्च्युली हे जे हुज यांनी काढलेली सिस्टीम आहे तर ही काढलेली आहे 1990मध्ये, आणि हे जे किंगडमचं क्लासिफिकेशन दिलं होतं विटाकरने, हे दिलं होतं 1969मध्ये. सो किंगडम्स आधीच बनवले गेले होते किंवा किंगडम्सचं क्लासिफिकेशन आधीच झालं होतं. हुजने त्याच्यानंतर क्लासिफिकेशन केलं ते डोमेनच्या आधारे, जे की किंगडमच्या पण वरचं होतं. त्याच्यामुळे त्याने किंगडमला धक्का लावला नाही, फक्त त्याने स्वतःचं डोमेन दिलं आणि त्याच्या आधारे मग हे दोघं मोनेरामध्ये येतात आणि युकॅरियामध्ये प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटे आणि ॲनिमॅलिया हे तिन्ही पण किंगडम्स त्याने इन्क्लूड केले. सो युकॅरियामध्ये सगळे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्या सगळ्यांच्या सेलमधलं न्यूक्लियस हे प्रॉपर आहे, त्याला वेल डेव्हलप्ड आहे, वेल मेम्ब्रान असलेलं आहे. पण आर्किया आणि बॅक्टेरियामधलं जे पण न्यूक्लियस आहे ते प्रोकॅरियोटिक आहे, त्याच्यामध्ये वेल डिफाईन असे मेम्ब्रान नाही आहे, सगळे प्रॉपर असे क्रोमोझोम्स नाही आहेत. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला बेसिक आयडिया आली असेल. आता तरी पण आपण या टेक्स्टबुकमध्ये काय दिलं आहे ते पाहूया. सो अकॉर्डिंग टू टेक्स्टबुक, ऑल द 3 डोमेन्स हॅव व्हेरी युनिक रायबोझोमल RNA. तिघांमध्ये पण जर काही कॉमन असेल, तिन्ही पण डोमेन्समध्ये बॅक्टेरिया, आर्किया, युकॅरिया, तिघांमध्ये पण काही कॉमन असेल तर ते आहे रायबोझोमल RNA. तुम्ही 10th स्टँडर्डमध्ये पहिलाच चॅप्टर अभ्यासला होता, त्याच्यामध्ये आपण रायबोझोमल RNA, ट्रान्सफर RNA, मेसेंजर RNA हे सगळं पाहिलं होतं. सो या तिघांमध्ये जर काही कॉमन असेल तर ते आहे rRNA. आर्किया आर नोन फॉर देअर सर्वायवल इन व्हेरी एक्स्ट्रीम कंडिशन्स. आता या ठिकाणी हे जे आर्किया आणि हे जे बॅक्टेरिया आहे त्यांना आपण का डिफरन्शिएट केलं, दोघं पण प्रोकॅरियोटिक आहेत, दोघं पण मोनेरामध्ये येतात, मग वेगळं करायचं कारण काय, तर वेगळं आपण यासाठी केलं आहे की हे जे आर्किया आहेत हे खूप एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये, म्हणजे प्रचंड त्या ठिकाणी तापमान जास्त आहे, खूप जास्त तापमान आहे, 80-90 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, तिथे पण हे लोक जगू शकतात. खूप कमी तापमान आहे, तिथे पण हे लोक जगू शकतात. खूप प्रचंड सॉल्टी एरिया आहे, समुद्रामध्ये प्रचंड सॉल्टी पाणी आहे, त्याच्यामध्ये पण हे लोक जगू शकतात, म्हणजे कुठेही जगू शकतात एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये. त्याच्यामुळे ह्यांना आपण सेपरेट काढले. पण हे साधे बॅक्टेरिया कुठे पण नाही जगू शकत. ओके, त्याच्यामुळे हे जे आर्किया आहे त्यांना आपण सेपरेट केले. बरं, आता हे असे कशामुळे आहेत, कुठे पण कसं काय जगू शकतात हे आपण बघूया थोड्याशा वेळानंतर याच चॅप्टरमध्ये. सो नेक्स्ट आहे लाईक हाय टेम्परेचर, हाय सॅलिनिटी, हाय ॲसिडिक कंडिशन, किती पण ॲसिडिक कंडिशन असू दे तिथे पण हे लोक जगू शकतात. बॅक्टेरिया दो आर प्रोकॅरियोट्स डिफरंट फ्रॉम आर्किया इन द स्ट्रक्चर ऑफ सेल वॉल. आणि हे कशामुळे जगू शकतात आर्की बॅक्टेरिया, कारण त्याचं सेल वॉल जे आहे तर ते खूप वेगळं आहे, ते इतकं स्ट्रॉंग आहे किंवा इतकं मजबूत, त्याची स्ट्रेंथ इतकी आहे की कुठल्या पण कंडिशनमध्ये ते सेलला काही पण होऊ देत नाही किंवा ते स्वतःला ब्रेक होऊ देत नाही. ओके, त्याच्यामुळे सेल एक असं शेलप्रमाणे प्रोटेक्टेड राहतं आणि त्याच्यामुळे सेलला काही फरक पडत नाही. तुम्ही त्याला ॲसिडिक रिजनमध्ये टाका, तुम्ही त्याला सॉल्टमध्ये टाका, तुम्ही त्याला बर्फात टाका, तुम्ही त्याला उकळत्या तेलात टाका, त्याला काही फरक पडत नाही. ओके, बट बॅक्टेरियाचं तितकंसं स्ट्रॉंग असं सेल वॉल नाही आहे, त्याच्यामुळे त्याला फरक पडतो. ठीक आहे, आणि तुम्ही लाईक केलं त्याच्याने मला फरक पडतो. सो लाईक कीजिए व्हिडिओ को आणि शेअर पण करू शकता, नो प्रॉब्लेम. आता आपण जाऊया नेक्स्ट पेजवरती. सो इथपर्यंत आपण काय काय बघितलं की बेसिक क्लासिफिकेशन आपण बघितलं, सिस्टमॅटिक्स काय आहे, क्लासिफिकेशन काय आहे, त्याचे 3 टाईप्स आपण पाहिले. आर्टिफिशियल जे की लिनियसने दिलं होतं, नॅचरल जे की बेंथम आणि हुकरने दिलं होतं, आणि फायलोजेनेटिक जे की एंगलर आणि प्रॅन्थलने दिलं होतं. थर्ड टॉपिकमध्ये आपण पाहिलं की 3 डोमेन्स ऑफ लाईफ काय काय आहेत. हुसने दिलं होतं 1990मध्ये. याच्यामध्ये त्याने आर्किया, बॅक्टेरिया आणि युकॅरिया या तिघांमध्ये सगळ्या ऑर्गॅनिझम्सला क्लासिफाय केलं होतं, आणि हे जे डोमेन्स आहेत हे किंगडमच्या पण वरचे आहेत ते आपण पाहिले. नेक्स्ट आता आपण बघूया किमोटॅक्सोनॉमी. आता हे टॅक्सोनॉमीमधले वेगवेगळे प्रकार आहेत. किमोटॅक्सोनॉमीमध्ये बायोलॉजिकल क्लासिफिकेशनच केलं आहे. बायोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणजे काय, लिव्हिंग बिंग्सच क्लासिफिकेशन केलं आहे, जे पण सजीव आहेत त्यांचंच क्लासिफिकेशन केलं आहे, डिपेंडिंग आपण त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटीज काय आहेत आणि डिफरन्सेस काय आहेत. सो डिपेंडिंग अपॉन सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस तुम्ही हवं तर टेक्स्टबुकमध्ये हायलाईट करा, अंडरलाईन करा, काही पण करा.
पण हे हायलाईट करून ठेवा. इन शॉर्ट इट इज क्लासिफिकेशन बेस्ड ऑन केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ ऑर्गॅनिझम. जसं की आर्किया आपण पाहिलं, आर्कियाची वॉल स्ट्रॉंग आहे बॅक्टेरियापेक्षा, त्याच्यामुळेच ते कुठल्या पण कंडिशनमध्ये सर्वाईव्ह करू शकतात. ठीक आहे. सो आर्कियाची वॉल जी आहे तर ती बॅक्टेरियापेक्षा स्ट्रॉंग आहे. मग आर्कियाच्या सेल वॉलमध्ये असं काय आहे, तर आर्किया सेल वॉल इज विदाउट पेप्टिडोग्लायकेन. आर्कियाच्या सेल वॉलमध्ये पेप्टिडोग्लायकेन नाही आहे. ठीक आहे. आर्कियाच्या सेल वॉलमध्ये पेप्टिडोग्लायकेन नाही आहे असे हे केमिकल कंपाऊंड आहे. हे तुम्हाला पेप्टिडोग्लायकेनचं वगैरे स्ट्रक्चर पण बघायला मिळेल अजून पुढे पुढे ज्याप्रमाणे तुम्ही बायोलॉजी शिकत जाल त्याप्रमाणे. आता फक्त लक्षात ठेवा की पेप्टिडोग्लायकेन एक कंपाऊंड आहे जे की सेल वॉलमध्ये असतं बॅक्टेरियाच्या, पण आर्कियाच्या सेल वॉलमध्ये नाही आहे. आणि दॅट इज प्रोकॅरिया इज विथ पेप्टिडोग्लायकेन, आणि दॅट ऑफ प्रोकॅरिया इज विथ पेप्टिडोग्लायकेन. पण जे अदर बॅक्टेरियाज आहेत त्यांच्या बॉडीमध्ये पेप्टिडोग्लायकेन आहे. अमंग युकॅरिया फंजाय हॅव कायटिनियस सेल वॉल. आणि जर आपण युकॅरियाजमध्ये गेलो, आता आपण काय पाहिलं, बॅक्टेरिया जे आहेत त्यांच्यामध्ये पेप्टिडोग्लायकेनचं सेल वॉल आहे. आर्कियामध्ये सेल वॉलमध्ये पेप्टिडोग्लायकेन नाही आहे. युकॅरियामध्ये फंजाय जे आहे त्याच्यामध्ये कायटिनचं सेल वॉल बनलेलं आहे. कायटिन पण एक मॉलिक्यूल आहे. तुम्ही जेव्हा 11वीचा बायोमॉलिक्युल्स हा चॅप्टर पाहाल, आय थिंक 5वा की 6वा चॅप्टर आहे, तेव्हा तुम्हाला या सगळ्या टर्म्स क्लिअर होतील. कायटिन काय आहे, पेप्टिडोग्लायकेन काय आहे, कारण तो पूर्ण मॉलिक्युल्स जे आहेत केमिकल मॉलिक्युल्स त्याच्यावरचं चॅप्टर आहे. ठीक आहे. आणि प्लांट्समध्ये जो सेल वॉल आहे तर ते सेल्युलोजपासून बनले. सेल्युलोज एक मटेरियल प्लांटमध्ये पाहायला मिळतं. तुम्ही म्हणाल ॲनिमल्सचं सेल वॉल, अरे हुशारोंनो, ॲनिमल्समध्ये सेल वॉल नसतं. आपण हे 7वीपासून बघतोय की ॲनिमल्सच्या सेलमध्ये सेल वॉलच नसतं. ओके, सेल वॉल ॲब्सेंट आहे. ॲनिमल्स प्लांट्सपासून यासाठीच डिफरंट आहेत की ॲनिमल्सच्या सेलमध्ये सेल वॉल नाही आहे, प्लांट्सच्या सेलमध्ये सेल वॉल आहे. याच्यामुळेच ॲनिमल्स आणि प्लांट्स डिफरंट आहेत. नाहीतर आपण प्लांट्स आणि ॲनिमल्सला एकत्र पण करू शकलो असतो, पण नाही केलं. याचं रिझनच हे आहे की ॲनिमल्समध्ये सेल वॉल नाही आहे आणि प्लांटमध्ये सेल वॉल आहे. हा खूप कॉमन प्रश्न आहे आणि हा तुम्हाला एक्झामला पण येऊ शकतो ट्रू ऑर फॉल्समध्ये वगैरे, कारण हा आपण 7वी 8वीपासून जेव्हापासून आपण सेल शिकतोय तेव्हापासून पाहतोय. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला कळलेलं आहे प्रत्येकाचे सेल वॉल कशापासून बनले. अगेन एकदा रिवाईज करा. आर्कियाच्या सेल वॉलमध्ये पेप्टिडोग्लायकेन नाही आहे. बॅक्टेरियाच्या सेल वॉलमध्ये पेप्टिडोग्लायकेन आहे. युकॅरियामध्ये जे फंगाय आहे त्यांच्या सेल वॉल जे आहे तर ते कायटिनपासून बनलं आहे. प्लांटचं सेल वॉल सेल्युलोजपासून बनलं आहे आणि ॲनिमलचं सेल वॉलच नाही आहे. ओके. सो याच्यामध्ये काही डाऊट? प्रणाम, आम्ही पण आहोत तिकडे, आम्हाला सांगा डाऊट आहे का? नाही आहे. मी कन्सिडर करते नाही आहे, कारण सगळे फक्त हाय हॅलो करत आहेत आणि येस पण म्हणतात. सो डाऊट आहे की नाही आहे मला कळत नाही, असेल तर मेन्शन करू शकता. ओके. नेक्स्ट आहे न्यूमॅरिकल टॅक्सोनॉमी. नाही आहे. ओके, व्हेरी गुड प्रसाद. नेक्स्ट आहे न्यूमॅरिकल टॅक्सोनॉमी. द सिस्टम इज बेस्ड ऑन क्वांटिफिकेशन ऑफ कॅरेक्टर्स अँड डेव्हलप्स अँड अल्गोरिदम फॉर क्लासिफिकेशन. आता याच्यामध्ये न्यूमॅरिकल बेसिसच्या आधारे क्लासिफिकेशन केलं जातं. म्हणजेच काय की किती कॅरेक्टर्स आहेत, कसे कॅरेक्टर्स आहेत याच्या आधारे यांच्यामध्ये क्लासिफिकेशन केलं जातं. आणि ही जी सिस्टीम आहे हे सॉकेल आणि स्मिथ यांनी दिली आहे. नावं नाही लक्षात राहिली तरी पण चालू शकतं, नावांचा काही इशू नाही आहे. पण नेमकं याच्यामध्ये फंगाय चालेल, फंजाय चालेल, फंगी चालेल, काही पण तुम्ही प्रोनाऊन्सिएशन करू शकता. इट डिपेंड्स ऑन यू. फक्त स्पेलिंग सेमच राहणार आहे, सो इश्यू नाही आहे स्पेलिंगचं काही. चलो. सो नेक्स्ट आहे द बेसिक एम ऑफ दिस टॅक्सोनॉमी वॉज टू क्रिएट अ टॅक्सोनॉमी युझिंग न्यूमॅरिक अल्गोरिदम्स लाईक क्लस्टर अनालिसिस रॅदर दॅन युझिंग ऑब्जेक्टिव्ह इव्हॅल्युएशन ऑफ देअर प्रॉपर्टीज. म्हणजेच काय की न्यूमॅरिकल बेसिसच्या आधारे, अल्गोरिदमच्या आधारे यांच्यामध्ये क्लासिफिकेशन केलं गेलं होतं. राईट. आणि हे दिलं होतं सॉकेल आणि स्मिथने. नाव लक्षात राहिली तर बेस्ट, नाही तर सोडून द्या. 1963 दिलं होतं. हे हिस्ट्री नाही आहे पाठांतर करण्यासाठी, सायन्स आहे, सो समजून घ्या. ओके. नेक्स्ट आहे क्लॅडोग्राम. आता आपण जे पाहिलं ना, कुठे गेलं रे, कहा गए तुम. हां, आता आपण हा जो डायग्राम पाहिला यालाच आपण म्हणतो क्लॅडोग्राम. सो हे जे आपण क्लासिफिकेशन केलं ना, इथे आपण कॉमन ॲन्सेस्टर दाखवलं आहे, इथे आपण बॅक्टेरिया दाखवलं आहे, इथे आपण युकॅरिया दाखवलं आहे. सो ही जी सिस्टीम आहे यालाच आपण म्हणणार आहोत क्लॅडोग्राम. सिम्पल. सो तुम्हाला क्लॅडोग्राम नवीन काही शिकायचं नाही, तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात. ओके. सो यू गायज आर जिनियस, तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात. इट इज अ टिपिकल ब्रांचिंग पॅटर्न. म्हणजे हे जे पॅटर्न आहे याच्यामध्ये आपण ब्रांचिंगच केलं आहे ना. एक युकॅरियाचं वेगळं ब्रांच आहे, आर्कियाचं वेगळं ब्रांच आहे, बॅक्टेरियाचं वेगळं ब्रांच आहे. सो या ठिकाणी आपण ब्रांचिंग केली आहे. राईट. सो क्लॅडोग्राममध्ये क्लॅडोग्राम म्हणजे एक ब्रांचिंग पॅटर्न आहे. ॲज शोन ऑन प्रिव्हियस पेज, अ डायग्राम ऑफ 3 डोमेन्स ऑफ लाईफ इज क्लॅडोग्राम. इट रिप्रेझेंट्स अ हायपोथेटिकल रिलेशनशिप डिनोटिंग अ कंपॅरिझन ऑफ ऑर्गॅनिझम्स अँड देअर कॉमन ॲन्सेस्टर. आता याच्यामध्ये आपण बॅक्टेरिया, आर्किया यांच्यामध्ये कंपॅरिझन केलं, आर्किया, युकॅरिया यांच्यामध्ये कंपॅरिझन केलं आणि या तिघांचा पण एक कॉमन ॲन्सेस्टर आहे हे आपण इथून दाखवलं. ठीक आहे. मग हेच क्लॅडोग्राममध्ये केलं जातं की ऑर्गॅनिझम्सचं कंपॅरिझन केलं जातं आणि त्यांच्या कॉमन ॲन्सेस्टरबद्दल इन्फॉर्मेशन असते. ठीक आहे. सो हे झालं क्लॅडोग्राम. सो आय होप की क्लॅडोग्राममध्ये काही डाऊट नाही आहे, कारण हे आपण ऑलरेडी पाहिलं आहे. राईट. आता सगळ्या फायलोजेनीमध्ये.
मग अशी मी तुम्हाला फायलोजेनी शब्दाचा अर्थ सांगितला होता. कोणाला आठवतोय? कोणाला आठवतंय का? व्हॉट इज फायलोजेनी? सो फायलोजेनी इज बेसिकली स्टडी ऑफ इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप्स बिटवीन ऑर्गॅनिझम. सो ऑर्गॅनिझम्समध्ये जे असणारं जे इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप आहे त्यांच्यामध्ये इव्हॉल्युशन कसं होत गेले याच्याबद्दल ज्याच्यामध्ये अभ्यास केला जातो त्याला आपण म्हणतो फायलोजेनी. ओके, चलो. सो इट इज इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप्स ऑफ ऑर्गॅनिझम. ह्याला जरा अंडरलाईन करा. हे तुम्हाला डेफिनेशनमध्ये आलं तर येईल, पण ॲटलिस्ट माहिती पाहिजे कारण हा शब्द अजून पुढे प्रचंड वेळा रिपीट होणार आहे. सो त्याच्यामुळे किंगडम ॲनिमलमध्ये पण रिपीट होईलच. So it is an important tool in classification as it takes into account not merely the morphological status but also the relationship of one group of organism with other group of life. मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्सचा पण अर्थ मी तुम्हाला मगाशी सांगितला होता. जे पण कॅरेक्टर्स आपण बाहेरून बघू शकतो, लाईक झाडांचा कलर, त्याची हाईट, ह्युमन बिंगचा कलर, त्यांची हाईट. सो हा सगळा या सगळे जे पण कॅरेक्टर्स आहेत त्याला आपण म्हणतो मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तर याच्यामध्ये मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स फक्त नाही तर त्यासोबतच त्याच्यामध्ये जे पण इव्हॉल्युशनरी चेंजेस होत गेले त्याचा पण अभ्यास केला जातो. सो द सिस्टम हेल्प्स टू अंडरस्टँड द इव्हॉल्युशन अँड ऑल्सो फोकसेस ऑन द सिमिलॅरिटीज ऑफ देअर मेटाबॉलिक फंक्शनिंग. सो याच्यामध्ये एका ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये मेटाबॉलिझम म्हणजे काय आपण प्रिव्हियस चॅप्टरमध्ये प्रचंड डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. सो नसेल पाहिलं तर तो चॅप्टर तुम्ही रेफर करू शकता. तर मेटाबॉलिझम म्हणजे बॉडीच्या आतमध्ये ज्या पण केमिकल रिॲक्शन्स होत आहेत तर एखाद्या बॉडीच्या आतमध्ये केमिकल रिॲक्शन्स कशा होत आहेत, त्याचं फंक्शन काय आहे, दोन ऑर्गॅनिझम्सच्या बॉडीमध्ये काय सिमिलॅरिटीज आहेत याचा अभ्यास पण याच्यामध्ये केला जातो. सो हुज 3 डोमेन कॉन्सेप्ट ॲज वेल एज विटाकर्स 5 किंगडम सिस्टम आर व्हेरी गुड एक्झाम्पल्स ऑफ फायलोजेनेटिक रिलेशनशिप. फायलोजेनेटिकबद्दल आपण हुजची माहिती तर इथे बघितलेली आहेच की त्यांनी सांगितलं होतं की या तिघांचं पण कॉमन ॲन्सिस्टर आहे, म्हणजे या तिघांचं पण इव्हॉल्युशन एकाच ऑर्गॅनिझममधून झालेलं आहे, एकाच प्रकारच्या ऑर्गॅनिझममधून. सो इथून आपल्याला कळतं आहे की जे हुजची सिस्टम आहे किंवा हुजचं जे डोमेनची सिस्टीम आहे तर ती बेस्ड आहे फायलोजेनीवरती. सेम आपण विटाकरची सिस्टीम पण बघणार आहोत तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला कळेल की हे पण बेस्ड आहे फायलोजेनीवरतीच. हे जेव्हा आपण शिकू तेव्हा तुम्हाला कळेल किंवा कोणाला जर आठवत असेल 8th स्टँडर्डमधला अभ्यास तर त्याला पण हे कळेल. ओके, नसेल तर मी शिकवणार आहे, डोंट टेक एनी टेन्शन. मी सगळं लिहिलं आहे, तुम्ही एक्झामच्या आधी फक्त एवढं वाचलं तर पुरेसं आहे. नेक्स्ट आहे DNA बार कोडिंग. कुठे गेलं DNA? येस, DNA बार कोडिंग. सो DNA बार कोडिंग इज अ न्यू मेथड फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ एनी स्पीशीज बेस्ड ऑन इट्स DNA सिक्वेन्स. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रत्येकाचं DNA वेगळं आहे, प्रत्येकाचं DNAचं स्ट्रक्चर वेगळं आहे. त्याच्यामुळे आपण त्या सिक्वेन्सिंगच्या आधारे किंवा DNAच्या सिक्वेन्सिंगच्या आधारे पण ऑर्गॅनिझमचा अभ्यास करू शकतो. कुठल्याही आपण आपली एवढीशी स्किन जरी घेतली, एकदम आपल्याला डोळ्याला दिसत नाही तितका बारीक जरी आपल्या स्किनचा पापुद्रा आपण घेतला तरी पण त्याचा DNA आहे. प्रत्येक केसामध्ये DNA आहे. त्याच्यामुळे एक तुम्हाला माहिती आहे का CIDमध्ये एखादा केस जरी मिळाला तरी पण त्याच्या आधारे गुन्हेगार कोण असू शकतो याचा शोध लावला जातो. हा कशामुळे? कारण प्रत्येक केसामध्ये DNAचं स्ट्रक्चर आहे आणि माझ्या बॉडीमध्ये जो DNA आहे तोच माझ्या बॉडीच्या प्रत्येक हेअरमध्ये आहे. त्याच्यामुळे तो हेअर कुठेही असला तरी पण त्याच्या आधारे आपण सांगू शकतो की हा हेअर सुहानीचा आहे. सो बेसिकली हे होतं DNAमुळे आणि DNAच्या आधारेच आपण ऑर्गॅनिक क्लासिफिकेशन पण करू शकतो. तो ये था DNA बार कोड. अभी नेक्स्ट क्या है? चलो इधर चलो, गाड़ी इधर चलो. हाँ, इट हेल्प्स टू स्टडी खाली गेलं. हां, इट हेल्प्स टू स्टडी न्यूली आयडेंटिफाईड स्पीशीज ॲज वेल एज अंडरस्टँडिंग द इकोलॉजिकल अँड इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप्स बिटवीन लिव्हिंग बिंग्स. सो याच्या आधारे आपण लिव्हिंग बिंग्सला आयडेंटिफाय करू शकतो, त्यांच्या कॅरेक्टर्सबद्दल समजून घेऊ शकतो, त्यांचा इकोलॉजिकल अभ्यास करू शकतो, इव्हॉल्युशनरी स्टडी करू शकतो, इव्हॉल्युशनरी रिलेशन्स आपण आयडेंटिफाय करू शकतो. सो हे सगळं आपण या काही पद्धतींच्या आधारे करू शकतो. सो द प्रोसेस ऑफ DNA बार कोडिंग याच्यामध्ये कोणत्या स्टेप्स आहेत? पहिली स्टेप्स आहे कलेक्टिंग DNA बारकोड डाटा ऑफ नोन स्पीशीज. आता आपली ह्युमन बिंगची स्पीशीज आहे. ओके, सपोज की माझा DNA घेतला तर पहिली तर गोष्ट हीच आहे की DNA कलेक्ट करणं. कशाचा अभ्यास करायचा? DNAचा, आणि DNAच नाही आहे असं व्हायला नको ना. सो पहिली स्टेप ही आहे की DNA कलेक्ट करणं. मॅचिंग द बारकोड सिक्वेन्स ऑफ द अननोन सॅम्पल अगेन्स्ट द बारकोड लायब्ररी फॉर आयडेंटिफिकेशन. आणि त्यांना बघायचं आहे की हा DNA एखाद्या ह्युमन बिंगचाच आहे का, तर मग माझा DNA घेणार, एखाद्या दुसऱ्या ह्युमन बिंगचा DNA घेणार आणि काहीतरी मॅचिंग होतं आहे का हे बघणार. कारण ऑब्वियसली सेम स्पीशीजचं काहीतरी मॅच करेलच ना, काहीतरी DNA सिक्वेन्स मॅच करेल. मग त्याच्या आधारे ते लोक मॅच करून बघणार. मग त्यांना कळणार की हा जो DNA आहे तो आणि हा जो DNA आहे तो दोन्ही पण ह्युमन बिंग्सचे आहेत किंवा होमोसॅपियन्सचे आहेत. ओके, स्पीशीज मॅच करायचं काम पण आपण याच्या आधारे करू शकतो. नेक्स्ट, DNA barcoding has many applications. A few to mention are protection of endangered species, preservation of natural resources, pest control in agriculture, identifying disease vectors, authentication of natural health products, and identification of medicinal plants. सो DNA बारकोडिंगच्या आधारे आपण एवढं सगळं करू शकतो. हे कसं करायचं याच्या डीपमध्ये आपण नाही जाणार आहोत. हे तुम्हाला
बायोटेक्नॉलॉजीमध्ये वगैरे शिकायला मिळेल जेव्हा तुम्ही BSc वगैरे कराल तेव्हा. नेक्स्ट इयरला पण तुम्हाला बायोटेक्नॉलॉजी चॅप्टर आहे 12thला, तेव्हा पण शिकायला मिळेल. सो आता हे सोडून द्या, नेक्स्ट इयरला कंप्लीट शिकाल. ठीक है. अभी छोटे से बच्चे हो तो ज़्यादा स्ट्रेस मत लो, छोटे छोटे बच्चे. विच कॅरेक्टर्स ऑफ ऑर्गॅनिझम आर विजिबल कॅरेक्टर्स, जे पण आपण डोळ्यांनी बघू शकतो, कलर, हाईट वगैरे. सो नेम द रिसेंट अप्रोच इन टॅक्सोनॉमी, हे सगळं तुम्हाला खाली बघायला मिळेल खालच्या काही कॉन्टेंटमध्ये. इथे जे कॉन्टेंट आहे याच्यामध्ये व्हॉट इज DNA पार्ट कोडिंग आपण आता ग्रॅज्युअल चेंजेस दॅट टेक्स प्लेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड एज इव्हॉल्युशनरी चेंजेस किंवा इज कॉल्ड एज इव्हॉल्युशन. चलो आता आपण बघतोय टॅक्सोनॉमिक कॅटेगरीज. आता वाजलेले आहेत 8:36. सो 9 वाजेपर्यंत आपलं सेशन चालणार आहे. सो जितकं मॅक्सिमम कव्हर होईल तितकं आपण कव्हर करणार आहोत. लेट अस सी. क्लासिफिकेशन इज नॉट अ सिंगल स्टेप प्रोसेस but involves hierarchy of steps in which each step represents a rank or category. तुम्हाला हे क्लासिफिकेशन माहिती असेलच ना, की आधी स्पीशीज असतात, मग जीनस असतात, मग ऑर्डर असतं, मग फॅमिली असतं, मग क्लास, मग डिव्हिजन, मग किंगडम. तुम्ही बघा मागच्या इयत्तेमध्ये किंगडम ॲनिमल याबद्दल अभ्यास केला आहे. ओके, ॲनिमल किंगडमबद्दल अभ्यास केला आहे. त्याच्यामध्ये आपण किंगडम ॲनिमल बघितलं होतं. त्याच्यानंतर आपण इथे फायलम बघितले होते. हायलायटर ओपन केला मी, मला पेन ओपन करायचा होता. हां, त्याच्यानंतर आपण फायलम बघितले होते, वेगवेगळे फायलम होते, राईट. निडारिया होतं, पोरीफेरा होतं, हे सगळे फायलम्स होते. त्याच्यानंतर आपण वर्टेब्रेट्समध्ये क्लासेस पाहिले. मॅमेलिया होता क्लास, रेप्टालिया क्लास होता, एव्हिज क्लास होता. सो बेसिकली ते जे काही क्लासिफिकेशन होतं प्रत्येक कॅटेगरीमध्ये आपण क्लासिफाय केलं होतं. फायलम्स वेगळे, क्लासेस वेगळे, किंगडम वेगळं. तर त्या प्रत्येक रँकला किंवा प्रत्येक स्टेपला आपण म्हणतो रँक किंवा कॅटेगरी. ओके, प्रत्येक स्टेपला आपण म्हणणार आहोत रँक किंवा कॅटेगरी. Since the category is a part of overall taxonomic arrangement, it is called as taxonomic category. Taxonomy म्हणजे काय, एक प्रकारची अरेंजमेंट, रूल्सला फॉलो करून केलेली अरेंजमेंट. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अँड ऑल कॅटेगरीज इन देअर इंक्रीजिंग ऑर रेट्रोग्रेसिव्ह ऑर्डर टुगेदर कॉन्स्टिट्यूट्स द टॅक्सोनॉमिक हेरार्की. इन्क्रीजिंग म्हणजे जसं आपण स्पीशीजपासून किंगडम्सकडे जाऊ त्याप्रमाणे सिमिलर किंवा कॉमन कॅरेक्टर्स कमी होतात. ठीक आहे, किंवा यांच्यामध्ये जे ग्रुप्स आहेत तर ते इन्क्रीज होतात. स्पीशीजपासून किंगडमकडे ग्रुप्स इन्क्रीज होतात आणि स्पीशीजपासून किंगडमकडे कॉमन कॅरेक्टर्स डिक्रीज होतात. तर काहीतरी कॅरेक्टर्स या ह्याच्यामध्ये डिक्रीज होणार आहेत, काहीतरी कॅरेक्टर्स इन्क्रीज होणार आहेत. ओके, आणि याच्या आधारे आपण क्लासिफिकेशन करतो किंवा केलं जातं. आता नेक्स्ट असं आहे की किंगडम, डिव्हिजन, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पीशीज आर कॅटेगरीज इन हेरार्कियर सिक्वेन्स. आणि कुठलाही ऑर्गॅनिझम जर आपण घेतला तर त्याचं क्लासिफिकेशन आपण या काही पद्धतीमध्ये करतो. आधी स्पीशीज कुठला आहे, मग जीनस कुठला आहे, मग ते कुठल्या फॅमिलीमध्ये आहे, कुठल्या ऑर्डरमध्ये आहे, कुठल्या क्लासमध्ये आहे, कुठल्या डिव्हिजनमध्ये आहे आणि कुठल्या किंगडममध्ये आहे. ठीक आहे, आता हे लक्षात कसं ठेवायचं, तर आपण याची एक ट्रिक बनवली आहे, थोडीशी फनी आहे बट असू दे, ट्रिक आहे ना. स्पीशीज तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बेसिक पर्पज तर स्पीशीज आहे. सो मी स्पीशीज याच्यामध्ये ॲड करत आहे. ओके, मग ट्रिक कशी आहे झाली त्याच्यानंतर पुढे आवाज पण अडकतोय कदाचित. नाही तर ठीक आहे, आपण हे नेक्स्ट लाईफमध्ये स्टार्ट करूया. आज थोडंसं लाईफ मी लवकर संपवते कारण आपले जे सगळे हे आहे जसं की आपल्याला कंप्लीट करायचं आहे स्पीशीज, किंगडम, क्लास, फायलम, डिव्हिजन, हे सगळं एकत्र घेतलं तर बरं होईल कारण आता अर्धच होईल, कंप्लीट नाही होणार. सो आपण हे सगळं एकत्र घेऊया, चालेल. खूपच लॅग होते, स्क्रीन पण क्लिअर नाही दिसत आहे. सो बेस्ट आहे मी उद्या कंटिन्यू करेन कारण तसं पण आपल्याला 9 वाजेपर्यंत हे कंप्लीट नाही होणार. सो आय विल कंटिन्यू दिस टुमॉरो. ठीक आहे, सो उद्या 8 वाजता तुम्हाला यायचं आहे. उद्या हा चॅप्टर मी पूर्ण कंप्लीट करेन, फिनिश करेन. ठीक आहे, आजचं जे पण तुमचं थोडंसं लॅगिंगमध्ये गेलं ते पण मी उद्या परत करेन. ओके, चलो. सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग आणि सॉरी फॉर इन्कन्व्हिनियन्स. 15 मिनटात तुम्ही हवं तर जो चॅप्टर आत्तापर्यंत आपण वाचलेला आहे तिथपर्यंत वाचून घ्या जेणेकरून तुमचा पण वेळ जाणार नाही. प्लीज वाचा, जेणेकरून तुमचे काही डाऊट्स असेल तुम्ही खाली कमेंटमध्ये किंवा उद्या मला विचारू शकता. ठीक आहे, सो जेवढा चॅप्टर झाला आहे कुठपर्यंत झाला आहे, टॅक्सोनॉमिक कॅटेगरीजपर्यंत झाला आहे 2.9 पर्यंत. सो 2.9 पर्यंत पूर्ण चॅप्टर रीड करा आणि हवं तर 2.9 पण मी उद्या पुन्हा घेईन. ठीक आहे, सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. हवं तर चॅप्टर रीड करू शकता. बाय. उद्या पण सेम टायमिंग संध्याकाळी 8 वाजता, 8 ते 9 होईल उद्या. आणि उद्या मी ट्राय करेन की असं मध्ये हँग नाही होणार. परत करेन. थँक्यू सो मच.